मी ठरवलंय, शेवटच्या श्वासापर्यंत मी या मुलीशी एकही शब्द बोलणार नाही। विषय संपला। दादा, अश्विनी, तू नको रडू। बाबांचा राग शांत झाला ना की ते नक्की बोलतील तुझ्याशी बघ। त्याचा किती जीव आहे तुझ्यावर माहिती आहे ना। म्हणूनच इतके दिवस हे सगळं त्यांच्यापासून लपवून ठेवलं मी। मला पण ह्याचीच भीती वाटत होती खूप। शेवटी तेच झालं। मालविका, हे सगळं माहिती होतं तुला? काय ग, हे सगळं माहिती होतं तुला? तुला सांगता नाही आलं मला? वहिनी, तिची काही चूक नाही। मीच तिला सांगितलं होतं कोणाला सांगू नको म्हणून। हो, आणि लगेच लगेच हिने आज्ञाधारकपणे ऐकलं त्या सगळ्या गोष्टी। अगं हिची अक्कल, वहिनीची अक्कल कुठे गेली होती? हिला करायला नको का की असा काहीतरी प्रॉब्लेम आहे? आईला जाऊन सांगावं। हिने आधी सांगितलं असतं तेवढं झालं नसतं ग। कळत नाही, कळत तुला? वहिनी, ती मोठी झाली, आता तिला नको मारू। मोठी झाली ना म्हणूनच प्रॉब्लेम आहे अश्विनी। मुली मोठ्या झाल्या की काय गोंधळ घालतात ते कळलंय मला चांगलं आता। घरातल्या प्रत्येक माणसांनी नीट वागावं म्हणून मी प्रयत्न करत असते, पण काही उपयोग होत नाही त्याचा। प्रत्येक जण आपल्याला हवं ना तसंच वागत असतं। तावं तोडून हिटत असतात सगळीकडे। वागा, काय वागायचं ते वागा। बरा सगळेजण। नमिता, नमिता बाहेर ये। काय झालं मग? काय पोरखेळ वाटला तुला? त्या भातुकलीचा खेळ मांडला होतास तू? अगं, त्या मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, समजतंय तुला नमिता? केवढं मोठं शिवधनुष्य पेललं तिने, ह्याची कल्पना तरी आहे तुला? शरम वाटते मला तुझी। भरल्या दिवसाच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दिलात तुम्ही। मा, वाऱ्यावर सोडत नाही होत तिला आपण। करारापेक्षा जास्त पैसे देणार। पैशांचं नाव नको काढूस। पैशांनी विकत घेता येत नाहीत अशा खूप गोष्टी जगात आहेत। आणि एवढीच मस्ती होती तुला पैशांची, तर मग इतके वर्ष मातृत्व का विकत घेतला नाहीस तू? नमिता, आई होणार आहेस तू। वात्सल्याचा असा अपमान करणारी गोष्ट केलीसच कशी? शुभंकर, शुभंकर, माँ, मी पाया पडतो तुझ्या। बस झालं, खूप झालंय का आता? माँ, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुला खात्री देतो माँ, मी अश्विनीला वाऱ्यावर सोडणार नाही।
काहीही झालं तरी मी अश्विनीची काळजी घेईन मा. मला प्लीज थोडासा वेळ हवाय. मला जरा विचार करू दे. मला तुझं पटतंय शुभंकर, पण दुर्दैव इतकंच आहे की जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. पातेलं आणते. वहिनी आता दूध जास्त लागणार ना तुम्हाला? नाही, ताई आल्यात ना बाळणपणाला. मग पण लग्न कधी झालं त्यांचं? कळलंच नाही आम्हाला. आम्हाला लाडू पण नाही दिलं तुम्ही. नाही, लाडू वगैरे देईन नंतर. दे आधी काम आहेत. केवढा मोठा शिवधनुष्य पेलला तिने, ह्याची कल्पना तरी आहे तुला? त्या भातुकलीचा खेळ मांडला होतास तू. शरम वाटते मला तुझी. पहिल्या दिवसाच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दिलात तुम्ही. पैशांनी विकत घेता येत नाहीत अशा खूप गोष्टी जगात आहेत. आणि एवढीच मस्ती होती तुला पैशांची, तर मग इतक्या वर्ष मातृत्व का विकत घेतला नाहीस तू? आई होणार आहेस तू. वात्सल्याचा असा अपमान करणारी गोष्ट केलीसच कशी? वहिनी, विजन होतं जरा. आत्ता सकाळी अहो तसं आहे माझ्याकडे, पण ते आंबट झालंय. आणते. अहो 1 मिनिट. काय? अहो आपला दूधवाला साठवणीनं म्हणत होता की अश्विनी आली आहे. तिच्याकडे म्हणे गोड बातमी आहे. नाही, काहीतरीच. काय? तेच ना, मी म्हटलं त्यांना हे कसं शक्य आहे, समीर तर इथे नाहीये आणि अश्विनी काही त्यातली नाही. हो ना. समीर नाही म्हणजे कोणावर तरी. छे छे, काय ऐकतो हल्ली आम्ही एक एक. अहो मी म्हटलं ती देवधर सरांची बहीण आहे, तिचं पाऊल वाकडं पडेलच कसं. वहिनींचं बारीक लक्ष असतं म्हटलं तिच्यावर. हो हो. शिवाय समीरशी फक्त साखरपुडा झालाय तिचा. अश्विनी गरोदर असणं शक्यच नाही. हो. जगात काय वाटेल ते चालत असेल, पण आपल्या इकडे नाही हो. एकदा काय मुलीवर शिंतोडा उडाला की संपलं. हो. अश्विनीने असं काही केलं तर सरांना आणि वहिनींना तोंड दाखवायला जागा राहील का? आणि मुलांसमोर आदर्श हा शिक्षकांचाच असतो ना. हो. नाही, पण असं काही नाहीच आहे ना. मग कशाला आपण चर्चा करा त्याच्यावर? तेच ना, त्या दूधवाल्याने सांगितलं का चांगली 7 महिन्याची गरोदर आहे. म्हणजे मला नाही हो, साठम वहिनींना. मी म्हटलं तुमच्या कानावर घालावं, पण अश्विनी आली आहे ना बँगलोरहून. हो, आले ना. तिला म्हणावं मी बोलवलंय, घेऊनच जाते साठम वहिनींकडे. बघा म्हणावं, उगीच आपलं काहीतरी बोलायचं म्हणजे काय. नाही आले, पण काय आहे, प्रवासाहून आले ना, आंघोळीला गेले. अगं बाई, हो का? मग थांबू का मी? नाही, वेळ लागेल ना जरा आवरायचं सगळं, आणि दमलेली पण आहे ना. मी पाठवते नंतर तिला तुमच्याकडे. असं म्हणताय? हो. नाही हो, उगीच आपल्या एखाद्याला बदनाम करायचं म्हणजे काय.
म्हणे अश्विनी गरोदर आहे. बघा म्हणावं आता. हो ना, मी विरजण आणते. पण तुम्ही इथेच थांबा. नाही काय आहे, दुष्यंत झोपलाय ना, आवाजाने उठायचा नाही तर. मी घेऊन येते, इथेच थांबा तुम्ही. हां, घ्या. पाठवा हा पण आठवणीने. हो, मला आपलं तुमच्याबद्दल वाटलं म्हणून आले, नाहीतर त्या ललिताच्या वेळेला किती. हो नको ग बाई. हो, पाठवते मी तिला. बरं, जरा जाऊ का? दूध ठेवले ना, उतू जाईल. हा हा, जा जा, ओतू जाईल. हा, एक एक माणसं असतात. माणूस मिलं तर येणार नाहीत, पण अशा वेळेला नेमकी हजर. नमिता, काय झालं मग? मला जे बोलायचं होतं त्याचा उद्रेक काल रात्रीच झाला. आशूला अशा प्रकारे घराच्या बाहेर जावं लागलं, या बाबतीतलं माझं मत अजूनही तसंच आहे नमिता. खूप मोठी आणि कधीही दुरुस्त न होणारी चूक आपल्या हातून झाली. उद्वेगाच्या भरात मी तुझ्या बाबतीत खूप कठोर विधानं केली का ग? पैसे देऊन मातृत्व विकत नाही घेता येत असं म्हणालात तुम्ही. हे आयुष्यभर माझ्या मनातनं कधीच नाही पुसलं जाणार. मी असं बोलायला नको होतं. आय एम सॉरी नमिता. नाही, मग तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? कसं आहे ना, प्रत्येक माणसाची आपापली मतं असतात. आपापल्या मतावर प्रत्येक जण ठाम असतो. समोरच्यावर त्याचा काय परिणाम होईल हा विचारही आपल्या मनात कधी येत नाही. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम आहात, मी माझ्या. त्यामुळे दोष कोणाचाच नाही, ना तुमचा ना माझा. वहिनी, आता कसं करायचं ग? गल्लीतल्या एकाला जरी कळलं तर सगळ्या कॉलनीला कळेल. आणि मी लपून तरी कशी बसू सगळ्यांपासून? कोणाला कळणार तर भंडावून सोडतील अगदी. आणि तुझं समीरशी लग्न झालं असं सांगताही येत नाही. समीर तिकडे निघून गेला, त्याचा खूप गाजावाजा केला होता आपण. आणि तो गेल्यानंतर सुद्धा कितीक लोकांनी पाहिलं की तुला इथे. आणि लग्न झालंय म्हणावं तर गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही तुझ्या. आम्ही कोणाशी काही बोललो नाही. प्रश्नच आहे सगळा. काय वाढवून पुढे ठेवलं ना, देवच जाणे. आणि आपण किती लोकांची तोंड बंद करणार आहोत? एक ना दोन किती जण विचारतील, देव जाणे. आणि खोटेपणाचा बुरखा तरी किती दिवस पांघरायचा आहे आपण असा? बाकी काही नाही ग, मालविकासाठी मला वाईट वाटतं. अगं तिचं सगळं अजून आयुष्यात जायचं आहे पुढचं. शिक्षण आहे, नोकरी धंदा आहे, लग्न आहे. आणि अश्विनी, तू नको काळजी करू. आपण सगळे आहोत की नाही एकत्र. आपण काढून नाही यातनं काहीतरी मार्ग. हां,
नको टेन्शन घेते का. तू जरा हे करतेस का, मी कणिक भिजवते. इथं डोकं फोडून काहीही उपयोग होणार नाहीये. रिलॅक्स. कशी रिलॅक्स राहू रोहन? सांग ना, कशी रिलॅक्स राहू? एकदा आशू मी सोडून कुणाकडेही आपलं मन मोकळं करत नाही. त्यात ती आता दादा वहिनीकडे. तिकडे तर काय चोळासारखी अवस्था झाली असणार तिची. वरून त्या वहिनीचे टोमणे असणारच आहेत. फिजिकली सुद्धा आता अवघडली आहे रे ती फार. रोहन, काय करू? आता इतक्या शिवाय खाल्ल्यास ना तिच्यासाठी, अजून थोड्याशा खा. कर सरळ फोन. अरे नाही रोहन, नाही करू शकत तिला फोन. वेडास का? हे बघ, मला शिव्या पडल्यात, मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्यामुळे उगाच आशूला शिव्या पडायला नाही रे. काय काय सहन करत असेल ती देव जाणे. एक काम करूया, काय? माझ्या मोबाईलवरनं फोन कर. आणि शिट यार. हॅलो, आशू तू कुठे आहेस? मी घरी आहे. घरीच? रिअली? हो. नाही म्हणजे बेंगलोरहून आलीस कधी? कालच आले. ग्रेट. समीर, बाय द वे, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. समीर तू ओळख ना? नाही ओळखताय. तूच सांग ना पटकन प्लीज. नाही रे, काय ओळख ना. तूच सांग ना पटकन. काय तू आशू, काही कामाचे नाही याचा. काय झालंय समीर, सांगशील प्लीज? वेल आशू, मला एक नवीन जॉब मिळालेला आहे आणि 15 दिवसात जॉईन व्हायचं आहे. खरंच खूप चांगली बातमी आहे समीर. डोक्यावरचं ओझं एकदम हलकं झाल्यासारखं वाटतंय. फायनली मला पण खूप रिलॅक्स वाटतंय का. तुझा मूडही आता चांगला होईल. मला खूप बरं वाटतंय समीर. तुला नोकरी मिळणं सगळ्यात महत्वाचं होतं. तुलाही असंच वाटतंय ना? ग्रेट. चल ठेवू मी आता फोन. काळजी घे. ओके, बाय. बाय. ताराबाई आज कॉफी नको, चॉकलेट मिल्कशेकच दे. हो. हा, आणि अश्विनीची औषधाची वेळ झाली, औषधं पण देऊन या हा तिला. नमोताई, आशुताई नाहीत आता इथं. ताराबाई, मला वाटतं मगाशी मा तुम्हाला बोलवत होत्या. वय बघते जा.
अश्विनीची अजूनही इतकी काळजी करतेस, मग का वागलीस तिच्याशी असं? सगळ्यांच्या सुखासाठी. मला एकूण या सगळ्या खोटेपणाचा उबग आला होता. आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही, लपवा छपवी नाही, स्वतःची समजूत काढणं नाही आणि स्वतःची फसवणूक सुद्धा नाही. माझ्या या निर्णयामुळे सगळेजण सुखी होणार आहेत, अगदी आशू सुद्धा. तुला माझं म्हणणं पटणार नाही, पण ते खरं आहे.